गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री गोपाल कृष्ण सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रेय देशमुख उपाख्य डॉक्टर काका, परम पूज्य मंदाताई गंधे,
संत एकनाथ महाराज या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवत कृपेनी पुरुषोत्तम मासाच्या पावन अशा या पर्व काळामध्ये पुरुषोत्तमाच्याच मुखातून प्रकट झालेल्या उपदेशाचं चिंतन करण्याची एक उत्तम संधी आपल्याला लाभलेली आहे. आणि त्याकरता आपण सर्वजण स्वतःला भाग्यवान समजू आणि या निमित्त किंवा यासाठी जे निमित्त झाले ते आयोजक त्यांना धन्यवाद देऊ. एकनाथी भागवतातील काही ओव्या असा विषय निवडलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की संत एकनाथांनी श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधावर, म्हणजे साध्या भाषेत बोलूया 11वं जे प्रकरण आहे भागवतातलं, त्या एकादश स्कंधावर जी टीका लिहिली, जे भाष्य केलं, ती एकनाथी भागवत या नावाने प्रसिद्ध आहे. आपल्याला हे ऐकून माहिती असतं, पण कधी कधी आपला त्याच्या पलीकडे संबंध नसतो त्याच्याशी. म्हणून भागवत महापुराण व्यासांचं त्यातलं हे 11वं प्रकरण, त्याच्यावरचं हे भाष्य, त्याच्यावरची ही टीका. आणि भागवताच्या दशम स्कंधातील जे वर्णन आहे भगवान श्री गोपालकृष्णाच्या अवताराचं, विविध लीलांचं वर्णन आहे दशमस्कंधामध्ये, म्हणजे 10व्या प्रकरणात. आणि ते झाल्यानंतर तत्वज्ञानाने परिपूर्ण असा जो स्कंध, तो एकादश स्कंध. हे बोलण्याचा उद्देश असा की यावरूनच संत एकनाथांनी टीकेसाठी हा ग्रंथ, टीकेसाठी हा स्कंध, ग्रंथ नव्हे, हा स्कंध का निवडला असावा याचा अंदाज येतो आपल्याला. कारण लीलांचं वर्णन झाल्यानंतर तत्वज्ञान जे ज्याच्यात सांगितलं गेलं, तो हा एकादश स्कंध. त्यामुळे या टीकेतून म्हणा, या भाष्यातून म्हणा, नाथांनी भागवत धर्माचं यथार्थ स्वरूप आपल्यासमोर उभं केलेलं आहे. असं म्हणतात की काशी क्षेत्री नाथांच्या भागवताची हत्तीवरून मिरवणूक निघाली होती. म्हणजे आपल्या ही जी प्राकृत मराठी भाषा आहे, तिच्या हा गौरवाचा मोठा इतिहास आहे विचार केला तर. आणि 31 एकंदरीत 31 अध्याय या स्कंधामध्ये आहेत. तर या 31 अध्यायांच्या स्कंधामध्ये एकंदरीत 1367 श्लोक आहेत. मी मुद्दाम की आकडेवारी तुम्हाला सांगतोय, एक साधारण विषयाची व्यापकता लक्षात यावी. कारण आपल्याला भगवद्गीतेत किती श्लोक आहेत, ज्ञानेश्वरीत किती ओव्या आहेत, साधारण माहिती असतं. तर या फक्त एका स्कंदामध्ये 31
अध्याय 1367 श्लोक आणि त्यावर नाथांच्या 18,809 ओव्यांची विस्तृत टीका आहे. 18,809. पुन्हा विषयाची व्यापकता लक्षात यावी, किती विस्तृत टीका नाथांनी केलेली आहे, किती सविस्तर. मी जसं मगाशी म्हणालो, भागवत धर्माचं एक सुंदर स्वरूप, ज्याला कालानुरूप मांडणी आपल्याला म्हणावं लागेल, भागवत धर्माची केलेली आहे. आणि ती सुद्धा किती विपुल प्रमाणामध्ये या ओव्या लिहून केलेली आहे, याचा आपल्याला अंदाज येतो. आपल्या मर्यादित वेळेमध्ये विषयाला बंदिस्ती यावी म्हणून आपण या चिंतन मालिकेमध्ये, आपल्याला माहिती आहे, 4 प्रवचनं आयोजकांनी आयोजित केलेली आहेत. शनिवार, रविवार, हा शनिवार, रविवार आणि पुढचा शनिवार, रविवार. त्यामुळे या 4 प्रवचनांचे आपण मग 4 विषय निवडलेत. ते विषय असा विचार केला की कर्म, आणि कर्म म्हणजे कर्मयोग, भक्ती म्हणजे भक्तियोग किंवा उपासना, ज्ञान म्हणजे ज्ञानयोग आणि ज्ञानोत्तर भक्ती, असा एक विषय घ्यावा की ज्याच्यातून या अत्यंत मर्यादित वेळेमध्ये, म्हणजे खरं हा ग्रंथ आपल्याला माहितीच आहे, इतर ग्रंथांसारखा स्वतंत्र त्याच्यावरती बोलण्याचा तो विषय आहे, परंतु इतक्या कमी वेळामध्ये एक एक प्रवचन एकेका विषयाला उपलब्ध असताना एक साधारण कर्मापासून ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत आता काय राहिलं परमार्थामध्ये विचार केला तर. पण इतकं सगळं व्यापक तत्वज्ञान नाथांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे, याचा अंदाज यावा याकरता हे विषय आपण निवडले. आणि भागवतातील या 11 स्कंधातील अध्याय 20 मध्ये प्रामुख्याने आणि 28 मध्ये हा विषय भगवान श्री गोपालकृष्ण आणि उद्धव यांच्यातील संवाद रूप असा हा विषय आहे, असा हा विषय प्रामुख्याने येतो. आता याचा अर्थ पुन्हा एकदा, एकनाथी भागवतात या विषयाबद्दल इतरत्र काही लिहिलं नाही असं म्हणणं नाही. बऱ्याच ठिकाणी कर्माचं वर्णन आलेलं आहे. भक्तीबद्दल तर बोलायलाच नको, कारण भक्तिप्रधान असं जे मूळ भागवत आणि त्याच्यावरची टीका, त्यामुळे तो विषय आलेलाच आहे. पण मी जसं म्हणालो, कुठेतरी आपल्याला मर्यादा घालणं भाग आहे, बंदिस्ती उभी करणं भाग आहे, तरच आपल्याला मर्यादित आपल्या या वेळेमध्ये योग्य पद्धतीने आपल्या विषयाचं चिंतन करता येईल. त्यामुळे हे विषय जरी म्हटलं, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, ज्ञानोत्तर भक्ती, आता हे केवळ नावं ऐकून सुद्धा आपल्याला कळतं की हे सर्व विषय सुद्धा व्यापक आहेत. म्हणजे एक एक विषय स्वतंत्ररित्या व्यापक आहे. आणि त्यामुळे आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्याला मी पुन्हा बंदिस्ती असा शब्द वापरला. त्यांनी थोडी मर्यादा आपल्या विषयाला येईल आणि त्या ओव्यांच्या आधारे आपण आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये चिंतन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आता या विषय निवडीमागचं अजून एक कारण आहे, आणि जे कारण हा आपल्या मुख्य विषयामध्ये आपल्याला प्रवेशच करून देणार आहे. कारण 20व्या अध्यायाच्या सुरुवातीला उद्धवाचा प्रश्न आहे भगवंतांना की विधी निषेधाचा भेद सांगणारी जी वेदवाणी आहे, विधी काय आहे, निषेध काय आहे, हे वेदांमध्ये भरपूर सांगितलेलं आहे, आणि ही वेदवाणी तुझीच आहे, असं कोण उद्धव भगवंतांना म्हणतोय.
बरं, भेददृष्टीचा निषेध सांगणारी वेदवाणी सुद्धा, हे सर्व शक्तिमान परमेश्वरा ही तुझीच आहे, असं उद्धव भगवान गोपालकृष्णाला म्हणतात आहे. वेददृष्टीचा निषेध. न इह नाना अस्ति किंचन. वेदवाणीच आहे आणि ती वेदवाणी आहे म्हणजे ते ईश्वराचे निश्वासित आहे, म्हणजे ती गोपालकृष्णाची वाणी आहे. आणि यामुळे माझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला आहे. संशय उत्पन्न झाला आहे. आपण ज्याला म्हणूया वरवर विरोधाभास वाटतो ना, कारण इकडे विधिनिषेध म्हणजे भेद सांगणारी ही वेदवाणी आणि इकडे भेदाचा निषेध करणारी वेदवाणी. मग याचा निवाडा कसा करायचा, असा उद्धवाचा प्रश्न. आणि या प्रश्नाच्या उत्तरार्थ बोलायला भगवंतांनी सुरुवात केली, तेव्हा भगवंतांच्या मुखी पहिलाच श्लोक आहे. भगवंत म्हणतात आहे उद्धवाला, की योगास्त्रयो मया प्रोक्ता. योगः त्रय म्हणजे त्रयः योगाः. योगास्त्रयो मया प्रोक्ता नृणां श्रेयो विधिस्तया. ज्ञाने कर्मं च भक्तिश्च नोपायो न्योस्ति कुत्रचित. भगवंतांनी बोलायला सुरुवात जेव्हा केली, त्या पहिला श्लोक आहे, की त्रयः योगाः मया प्रोक्ताः. कशासाठी? तर नृणाम श्रेयः विधित्सयः, की मीच मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी. नृणाम मनुष्य मात्राच्या श्रेयः. 3 योग कोणते? ज्ञानम, कर्मच, भक्तीही च. आणि नुसतं एवढं नाही, भगवंत पुढे बोलतात आहे, न उपायः अन्यः अस्ति कुत्रचित. आपल्या भाषेमध्ये विषय संपला, पिरियड. का बरं पिरियड? कारण कोण बोलताय? भगवंत बोलतात आहेत. कारण काही काही गोष्टींना खूप महत्व असतं. अशी ही मार्मिकता, हे बारकावे आपल्याला अभ्यास करताना लक्षात यायला पाहिजे, की ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती आहे, असं जर म्हटलं असतं भगवंतांनी नुसतं, तर मनामध्ये शंका पुन्हा येऊ शकली असती, की कदाचित अजून चौथा प्रकारही असावा. भगवंतांनी नसेल सांगितला किंवा तो संदर्भ नसेल किंवा भगवंतांना वेळ नसेल. नाही. ही सुद्धा शंका राहू नये म्हणून भगवंत बोलतात आहे, न उपायः अन्यः अस्ति. आणि कुत्रचित पुन्हा वर्ण. म्हणजे मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती, या 3 योगांचा उपदेश मी केला आहे. पण या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय कुठेही नाही. त्यामुळे उद्धवाचा हा प्रश्न आणि त्यानिमित्ताने भगवंतांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर भगवंतांनी पहिल्याच श्लोकामध्ये त्याचे 3 उपाय सांगून टाकले. आणि त्या दृष्टीने मी जे मगाशी म्हणत होतो, की हा विषय निवडण्याचं हेही एक कारण, की प्रत्यक्ष भगवंतांनीच म्हटलं तर आपल्या शुद्ध मराठीत सिलेबस अभ्यासाचा देऊन टाकलेला. आपल्याला कल्पना आहे, की भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी 2 निष्ठा सांगितल्या. कदाचित मला कल्पना आहे खूप अभ्यासक सगळे श्रोते आहेत. कदाचित विचार आलाही असेल आपल्या मनामध्ये, की ज्ञानयोगेन सांख्यानाम, कर्मयोगेन योगिनाम. कर्मयोगेन योगिनाम 2 निष्ठा सांगितल्या. आता इथे काय म्हटलं, इथे 3 झालं की नाही? 3 योगांचा उल्लेख आहे. ज्ञान, कर्म, भक्ती. तर 3ऱ्या अध्यायामध्ये 2 निष्ठा.
इथे आपल्याला निष्ठा याचा अर्थ नीट समजून घ्यायला पाहिजे. आपण सर्वसाधारण विचार करतो. पण म्हणून तर भगवद्गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्ण त्यांच्या मुखातून जे तत्वज्ञान भगवद्गीतेच्या रूपाने रसवलं, जगाचं कल्याण करणारं, तेव्हा भगवंतांना नेमकं काय म्हणायचं आहे, त्यांचं मनोगत काय आहे? किंवा भागवतामध्ये भगवान गोपाल कृष्ण बोलतात आहेत, तेव्हा त्यांचं मनोगत काय आहे? शुद्ध मराठीत व्हॉट इज द इंटेन्शन? हे समजून घेण्यासाठी आपल्याला संतांचेच पाय धरावे लागतात. त्यामुळे जाता जाता एक उल्लेख भगवान आद्य शंकराचार्य माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचं भाष्य पाहिल्याशिवाय भगवद्गीतेचा अभ्यास अपूर्ण आहे. एवढंच बोलतो, फार बोलत नाही. त्याचप्रमाणे आपला जो प्रस्तुत विषय आहे, त्याही विषयाच्या बाबतीत भगवंतांना काय म्हणायचं आहे, संत एकनाथ महाराजांचे पाय धरल्याशिवाय आपल्याला कसं समजेल? मुद्दा सुरू आहे. निष्ठा याचा अर्थ मग काय आहे? मग धरायचे, आचार्यांचे पाय धरायचे. अनुष्ठेय तात्पर्यम स्थिती, असं आचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. अनुष्ठेय तात्पर्यम स्थिती म्हणजे अगदी साध्या भाषेमध्ये कर्तव्य तत्परता किंवा अनुष्ठेय, आचरण्यास योग्य अशा उद्देशाची जी स्थिती आहे, त्या स्थितीला निष्ठा असं या संदर्भात म्हणतात. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम, श्लोकी पाठ असतो आपल्याला. पण निष्ठा म्हणजे काय? आणि म्हणून ही जी स्थिती, या दृष्टीने सांख्ययोग्यांची जी ज्ञाननिष्ठा, आता निष्ठा शब्दाचा अर्थ आपल्याला जेव्हा कळतो, तेव्हा ज्ञाननिष्ठा म्हणजे काय ते कळतं. मग कर्मयोग्यांची कर्मनिष्ठा म्हणजे काय ते कळतं. आणि मग या दोनच निष्ठा सांगितल्या. का बरं? कारण भक्ती हा जो तिसरा आपण जे बघतो आहे, त्या भक्तीचा आणि उपासनेचा अर्थच आहे, की भगवदर्थ केलेल्या म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीच्या उद्देशाने केलेलं जे कर्म, त्याला म्हणायचं भक्ती, त्याला म्हणायचं उपासना. आणि हाच अर्थ भक्तियोगामध्ये पहिल्याच श्लोकामध्ये एवम सतत युक्त आहे. त्या सतत युक्त शब्दाचा हाच अर्थ आहे. मुद्दा काय आहे? मुद्दा हा सुरू आहे की भक्ती हे शुद्ध मराठीत टेक्निकली स्पीकिंग म्हणजे तांत्रिक दृष्ट्या हे कर्मच आहे. आणि म्हणून त्याचा समावेश कर्मामध्ये होतो. आणि निष्ठेची भाषा सुरू असल्यामुळे तिथे दोन निष्ठा त्याच्यामुळे सांगितल्या. पण प्रस्तुत आपला हा जो ग्रंथ आहे, एकनाथी भागवत, या ग्रंथामध्ये भगवंत जेव्हा हे बोलतात आहे की हे तीन योग मी सांगतो आहे किंवा याच्या व्यतिरिक्त मनुष्य मात्राच्या कल्याणाचा दुसरा इतरत्र कुठेही विचार नाही, तेव्हा या ग्रंथामध्ये अधिकारी हा विषय सुरू असल्यामुळे फार महत्वाचा विषय आहे, जो आपल्या आजच्या चिंतनाचा मुख्यच विषय आहे. तो या ग्रंथामध्ये अधिकारी हा विषय सुरू असल्यामुळे भक्त जो आहे तो कर्मयोगापेक्षा वेगळा करून त्यांच्या योग्यतेचा विचार केलाय आणि म्हणून तीन गोष्टींचा उल्लेख केलाय. कर्मयोग, पुन्हा एकदा भक्तियोग आणि ज्ञानयोग. आणि नंतर आपण चौथ्या प्रवचनाचा विषय घेतलाय ज्ञानोत्तर भक्ती करणं, सिद्धाची जी लक्षणं आहेत, हे सगळं साधन परिपूर्ण झाल्यानंतर ज्याला ज्ञान होतं तो जीवनमुक्त, त्याच्या लक्षणांचा आपण शेवटच्या प्रवचनात विचार करणार आहोत. पुन्हा परमपूज्य काका म्हणतात तसं काही वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाही आहेत, सरमिसळ थोडी होणारच आहे, पण प्रामुख्याने. तर आपल्या आजच्या चिंतनाचा त्याच्यामुळे मी जसं म्हणालो मगाशी विषयात प्रवेश झालेलाच आहे आपल्या, कारण अधिकाराची भाषा
सुरू झालेली आहे. भगवंतांनी पहिल्या श्लोकात त्याचं सुतोवाच केलेलं आहे. पण आज प्रामुख्याने आपण एकनाथी भागवतातील कर्म किंवा कर्मयोगाचा विचार, विशेषतः या अध्यायातला विचार आपण ज्याच्याबद्दल बोललो, त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. मी असं पुन्हा एकदा म्हणालो, सर्वत्रच विचार आहे, पण 20व्या अध्याय हा आपल्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. आता कर्माकडे किंवा कर्मयोगाचा विचार करताना कर्म किंवा नुसतं कर्म नव्हे, तर कर्म, भक्ती, ज्ञान हे अधिकाराचे भेद आहेत, असं आपण मगाशीच बोललो. आणि यावर भाष्य करताना नाथ महाराज असं म्हणतात, की ब्रह्मलोकापर्यंत जे भोग आहेत, म्हणजे कोण कशाचा अधिकारी आहे, हु इज क्वालिफाईड फॉर व्हॉट, याच्यावर सुरुवातीलाच भाष्य केलेलं नाथ महाराजांनी, की ब्रह्मलोकापर्यंत जे भोग आहेत. आता ब्रह्मलोकाचा विचार सोडून देऊ, कारण ती ग्रंथातली भाषा असते. आपण ब्रह्मलोकाचा असा कधी विचार नसतो करत. आपण आपल्याच मर्त्य लोकाचा विचार करूया. या मर्त्य लोकातले जितके आपल्या इंद्रियांचे विषय, भोगाचे जितके विषय, त्याविषयी मनापासून जो खरा विरक्त आहे, किंवा संकल्पासह ज्यांनी कर्माचा त्याग करणारे, ज्याला आपण विधिपूर्वक संन्यासी म्हणतो, ज्यांनी विधिवत संन्यास घेतलेला आहे, म्हणजे संन्यासी, अशा अधिकाऱ्यांकरता ऐशिया अधिकार्या कारणे म्या ज्ञानयोग प्रकट करणे, जेणे का निज ज्ञान साधने माझी पावणे सायुज्यता. एकनाथी भागवतातली ओळी आहे. अधिकारी सांगायला सुरुवात करताना सर्वप्रथम ज्ञानाचाच अधिकारी सांगितला. मी हसलो याच्यासाठी. एक आमच्या कॉर्पोरेट भाषेमध्ये म्हटलं जातं, लेट्स लेट्स गेट द बिग बोल्डर्स आउट ऑफ अवर वे. आणि मी हसलो याच्यासाठी, की जो बिग बोल्डर बाजूला करायचा तोच मी घेऊन बसतो पहिले माझ्या मार्गामध्ये. कारण मी स्वतःला ज्ञानाचाच अधिकारी समजतो की नाही. मी माझ्याबद्दल बोलतोय. परमपूज्य काका जसं प्रवचनात आधी म्हणायचे, माझी फजिती सांगायला मला आवडतं, तसंच माझं आहे. मलाही आवडतं माझी फजिती सांगायला. आणि म्हणून सुरुवातीला स्पष्ट केलं, आणि म्हणून मी म्हणालो अत्यंत महत्वाचा विषय आहे. ऐसी अधिकार्या कारणे म्या ज्ञानयोग प्रकट करणे, त्याच्यासाठी भगवंत म्हणतात आहे, नाथ महाराज म्हणतात आहे, की मी ज्ञानयोग प्रकट केला, की जेणे का निज ज्ञान साधने माझी पावणे सायुज्यता. त्याला सायुज्य मुक्ती आहेच, प्रश्नच नाही. मग पुढे कर्मयोगाचा अधिकारी कोण आहे? तर कर्मयोगाचा अधिकारी सांगताना नाथ महाराज म्हणतात, की आता जे का केवळ अविरक्त, छान शब्द आहे. आपण विरक्त शब्द खूप वेळा ऐकला असतो. महाराजांनी त्याला अविरक्त म्हणून टाकलं. म्हणजे त्या एका शब्दात सगळं काही आलं, सगळं सविस्तर सांगत बसण्यापेक्षा. जो विरक्त नव्हे, संपलं. मग त्याचे काय म्हणूया, स्तर खूप असतील. पण आता जे का केवळ अविरक्त, आणि नुसतं नाही, केवळ अविरक्त, विषयालागी कामासक्त, त्यालागी म्या प्रस्तुत कर्मयोग येथे प्रकाशिला. म्हणजे जे वैराग्य नसलेले, केवळ विषयाकरता धडपड करणारे भोगासक्त लोक आहेत, अशा सकाम लोकांकरता मी काय सांगितलं? कर्मयोग सांगितलं. आपण सध्या फक्त नाथांच्या ओव्यांचा आधार घेऊन फक्त व्याख्याच बघतोय. कशाची व्याख्या बघतोय? पुन्हा एकदा, कोण कशाचा अधिकारी आहे, आणि कोण कशाचा हे शब्द वापरताना त्याचा अर्थ असा आहे, मी कशाचा अधिकारी आहे, हे आपल्याला तपासायचं आहे. कारण परमपूज्य काका नेहमी सांगतात, परमार्थामध्ये स्वतःची परीक्षा करायची आहे, दुसऱ्याची नाही. कारण दुसऱ्याची परीक्षा करायला तर मी ताबडतोब तयार नव्हे, तेच तर करतोय मी इतके वर्ष झाले, दुसरं काय करतोय.
त्यामुळे हे सगळे विचार त्याच्यासाठी याला चिंतन शब्द वापरला, की हे करत असताना मला माझी तपासणी करायची आहे, माझ्या अंतःकरणाची, की मी किती विरक्त आहे. किती दिवसभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत माझी विषयांकरता धडपड सुरू असते. तेही भोगाच्या आसक्तीने. कर्तव्याकरता कर्म करावेच लागतात. आपण प्रापंचिक आहोत सगळे. त्याचा आपण विचार करणारच आहोत. पण हा झाला कर्माचा अधिकारी. आपलं तिसरं राहिलंय भक्ती योगाचा जो अधिकारी आहे किंवा भक्तीचा जो अधिकारी आहे, उपासनेचा अधिकारी आहे. त्याबद्दल भगवंताचं काय मनोगत आहे, हे नाथ महाराज स्पष्ट करतात. म्हणून पहिले कर्माचा अधिकारी सांगितला आणि त्या पार्श्वभूमीवर म्हणतात आहे, की यापरी जो नव्हे विषयासक्त, परंतु ना निधडा नव्हे विरक्त. त्या लागी माझा भक्तिपंथ मी बोलिलो निश्चित वेद वाक्य. म्हणजे कोण आहे उपासनेचा, भक्तीचा अधिकारी, की जो साधक अतिविषयासक्तही नाहीये. अतिविषयासक्त नाहीये, परंतु त्याला धैर्याने विषयांचा त्याग करण्या इतका तो विरक्तही नाहीये. समजतंय, की विषयासक्ती नको. समजतंय मी विषयांमध्ये अडकलेलो आहे. भागवतातलंच एकनाथी भागवतातलंच वर्णन आहे, की तो भयकंपित होतो विषय समोर आले की. का? कारण बुद्धी आठवण करून देते ना, "अरे हे विषय आहे. अरे तू त्याच्यात आसक्त होतोयस. तू म्हणजे मी." पुन्हा आपण प्रथमपुरुषी एकवचनी करायचा आहे परमार्थ आपल्याला. पण असं असून सुद्धा विषयांचा त्याग करण्या इतकं धैर्य नाहीये. ते मात्र कमी पडतं. तितका विरक्त नाहीये. मग भगवंत असं म्हणतात आहे, की अशा साधकांसाठी वेदाच्या मुखाने मी माझा भक्ती मार्ग सांगितला आहे. आणि इथे तर काय भागवताबद्दलच बोलतोय आपण, महापुराण. मी मुद्दामून सावकाश बोलतोय बरं. मी खूप जलद गतीने पण बोलू शकतो. मी कशासाठी सावकाश बोलतोय? मी मगाशीच म्हणालो, हे ऐकत असताना परमपूज्य मंदाते नेहमी सांगतात, आपल्याला माहिती आहे, की बोलणारा जो वक्ता असतो, तो बोलून चिंतन करत असतो आणि ऐकणारा श्रोता ऐकून चिंतन करत असतो आणि त्या चिंतनाला वाव मिळावा म्हणून मी सावकाश बोलतोय. कारण 3 अधिकारी आपण ऐकले. त्या अधिकारांमध्ये मी कुठे बसतो? तर असं तर काही नसतं, की काल शुक्रवार होता, संध्याकाळी माझं कर्माचं सगळं करून झालं सगळं. आता आज सकाळपासून भक्ती योगाला सुरुवात. असं काही असतं का? किंवा मागच्या वर्षी कर्म झालं, या वर्षी भक्ती, पुढच्या वर्षी ज्ञान. असं काही असतं का? असंही नसतं. मग काय असतं? ह्या ह्या 3 गोष्टी जेव्हा हातात हात घालून चाललेल्या असतात, माझा जो परमार्थाचा प्रवास असतो, आपण स्वतःबद्दल बोलतो आहोत, एक साधक म्हणून. तर त्याच्यामध्ये बहुतांश रीतीने मी कुठे बसतो, हा विचार करणं सुरू आहे. आणि हाच विचार आपल्याला करायचा आहे, की एक दृष्टांत. आपण बऱ्याच वेळा एअरपोर्टवरती जातो किंवा अनेक एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जातो. आता मी इथे अमेरिकेत 30 वर्षांपूर्वी जेव्हा आलो, तेव्हा सुरुवातीला मला गंमत वाटायची त्या प्रकाराची, कारण ते इथेच बघायला मिळालं मला. आता सगळीचकडे असतं. पण ते म्हणजे एअरपोर्टवर गेल्यानंतर त्या लिफ्टमधनं, एलिव्हेटरमधनं बाहेर आल्यानंतर तिथे उजव्या बाजूला असा एक काय दिलेला असतो भिंतीवरती, नकाशा म्हणजे शुद्ध मराठीत मॅप म्हणतो आपण त्याला. तो मॅप चिकटवलेला असतो, की कारण प्रचंड मोठं ते एअरपोर्ट, तो पार्किंग लॉट एवढा मोठा, वाहनतळ ते. तर ते शोधायचं आता तुम्हाला कुठे जायचं आहे, कोणत्या टर्मिनलला जायचं आहे, कुठल्या तुमची गाडी कुठे तुम्ही लावलेली आहे, पार्क केली आहे म्हणजे. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम काय महत्वाचं आहे? त्याच्यासाठी सर्वप्रथम हे महत्वाचं आहे, की मी कुठेसा उभा आहे या सगळ्या पसाऱ्यामध्ये. आणि त्याच्यासाठी तिथे एक मोठा असा लाल बिंदू, रेड डॉट दिलेला असतो. यू आर हिअर असं त्या नकाशामध्ये, मॅपमध्ये
दाखवलेलं असतं. कारण एकदा मला कळलं, की मी कुठे उभा आहे, की मग मला आपोआपच इतर गोष्टी समजायला लागतात, की मला जर टर्मिनल एला जायचं असेल, तर इकडे जायला पाहिजे. बीला जायचं असेल, तर तिकडे जायला पाहिजे, इत्यादी. तसं ही जी अधिकाराची भाषा आहे, ही याच्यासाठी समजून घ्यायची आहे, याच्यासाठी चिंतन करायचं आहे, की या माझ्या परमार्थाच्या प्रवासामध्ये मी बहुतांशरित्या कुठे बसते किंवा बसतो आणि मग तिथून मला माझा अधिकार कसा वाढवता येईल. अधिकार वाढीसाठी हा विचार सुरू आहे बरं का. आणि म्हणून मी म्हणालो, की याचा अर्थ असा नव्हे, की कर्म झाल्याशिवाय भक्ती करू नये आणि भक्ती झाल्याशिवाय ज्ञान ज्ञान याचा अभ्यास करू नये, असा अर्थ अजिबात नाही त्याचा. परंतु हा परंतुच फार महत्वाचा आहे. हा जो अधिकाराचा विषय आहे, हा साधनाभिमुख परमार्थाचं हे अविभाज्य अंग आहे. आणि आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांचा अत्यंत एका बाबतीत आग्रह असेल, तर तो साधनाभिमुख परमार्थाचा आहे, हे मला सांगण्याची तर अजिबातच आवश्यकता नाही. म्हणजे मी एकदा गमतीने आधी पूर्वीच्या काळी म्हणायचो, की मला परमपूज्य काकांचं असं एक प्रवचन दाखवा, की ज्याच्यामध्ये साधनेचा, साधनाशास्त्राचा उल्लेख नाही, विवेचन नाही, मार्गदर्शन नाही. शुद्ध मराठी चॅलेंज. आजही आहे. मग सद्गुरू जर सातत्याने एक विषय मांडत असतील, तर मी त्याच्याकडे लक्ष द्यायला नको का? पण दुर्दैवाने म्हणूया, याबद्दल फारसं बोललं जात नाही आणि त्याचं कारण आहे, की ते वक्त्यालाही परवडत नाही आणि श्रोत्यालाही परवडत नाही. त्याला परमपूज्य काकांनी न परवडणारा परमार्थ असं एक नाव देऊन ठेवलेलं आहे. कारण दोघांची गळ्यामध्ये माळ येऊन पडते ना जबाबदारीची. कारण आता अधिकाराचीच भाषा बोलायला सुरुवात केली, म्हणजे आर यू इव्हन क्वालिफाईड इनफ इज द क्वेश्चन. अरे इथे संसारात सुद्धा क्वालिफिकेशन शुद्ध मराठीत ज्याला म्हणतात, ते नसेल तर ना विद्यालयात प्रवेश आहे, कॉलेजमध्ये प्रवेश आहे, ना नोकरीमध्ये प्रवेश आहे. हे तर परमार्थाचा प्रांत आहे. पण गंमत तीच आहे ना, परमपूज्य काका परमार्थाबद्दल जे म्हणून म्हणतात, इट इज अ ऑर्फन चाइल्ड. कारण तिथे प्रवेशही मला मिळाला हे मीच जाहीर करतो आणि मला अधिकार आहे हे मीच जाहीर करतो. त्यामुळे मी किती अधिकारी आहे, उदाहरणार्थ मी मगाशीच म्हटलं, मला तर सारखंच वाटतं मी ज्ञानाचाच अधिकारी आहे. परंतु विषय हा आहे, की मला वाटणं आणि भगवंतांना, संतांना ते मान्य असणं याच्यात प्रचंड तफावत आहे. प्रचंड तफावत आहे. मला काय वाटेल ते वाटू शकतं आणि मला वाटतंच. कारण काय होतं थोडंसं, की मी ज्या ग्रंथांचा अभ्यास करतो किंवा करते, मी करतो आणि करते हे शब्द मुद्दाम दोन्ही वापरत असतो. कशासाठी? पुन्हा हे माझ्यासाठी आहे लक्षात राहावं. स्त्री असेल, पुरुष साधक असेल, पुन्हा विसरायचं नाही हां, हे आपण प्रथमपुरुष एकवचनी विचार करतो आहोत, की मी ज्या ग्रंथांचा अभ्यास करतो, त्या ग्रंथांचा अधिकारी भिन्न आहे आणि तो अधिकार गृहीत धरून ग्रंथकर्त्यांनी मांडणी केलेली असते. त्यामुळे अधिकार संपन्नतेचं फारसं वर्णन नसतं या ग्रंथामध्ये. पण मी थेट त्या ग्रंथाला हात घालतो. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सुरुवातीलाच मंगलाचरणाचे काही श्लोक, प्रास्ताविकाचे काही श्लोक, दुर्लभम त्रयम एव एतत्, देवानुग्रह हेतुकम,
मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संशया वगैरे वगैरे ही जी सगळी मांडणी ही झाल्याबरोबर आचार्यांनी श्लोक लिहिलेला आहे सुरुवातीलाच विवेक चूडामणीमध्ये, चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तूपलब्धये वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित कर्म कोटिभी. का बरं हा सुरुवातीला आचार्यांनी श्लोक लिहिला? कारण आचार्यांनी इथे ग्रंथाचा अधिकारीच सांगितलेला आहे. ग्रंथाचा अधिकारी. मगाशीच आपण विचार केला, कर्माचा विचार करत असताना किंवा ज्ञानाचा विचार करत असताना, की जो अत्यंत विरक्त आहे किंवा ज्यांनी संकल्पासह कर्माचा त्याग केलेला आहे, म्हणजे ज्यांनी विधिवत संन्यास घेतलेला आहे, तो खरा विवेक चूडामणीचा अधिकारी आहे. बरं, पुन्हा प्रश्न तोच आहे, मग इतरांनी अभ्यास करू नये का? असं म्हणणंच नाहीये. नाहीतर असं असतं तर परमपूज्य काकांनी अभ्यास करायला सांगितलं असतं का? नाही. विषय हा सुरू आहे, अधिकारी आहे का? अरे, त्या ग्रंथाचा अभ्यास करताच अधिकार मला वाढवायचा आहे, हा विषय सुरू आहे. पण मी अधिकाराकडे लक्ष न देता मी नुसतं केवळ ग्रंथाचा अभ्यास करत बसलो आणि त्याच्यावर बोलत बसलो. तर तो ग्रंथ मला जे देऊ पाहतो आहे, ते माझ्या कधीच पदरात पडणार नाही, हा विषय सुरू आहे. कारण ज्ञानाचा अधिकारी आता आपण जो बघितला, नाथ महाराजांनी सांगितला, त्यातले जे 2 निकष सांगितलेले आहेत, त्यातला जो विधिपूर्वक संन्यास ज्याला आपण परमपूज्य काकांच्या भाषेत वस्तुत्याग म्हणू. त्या निकषात तर मी नक्कीच बसत नाही. आपल्यापैकी कोणीच बसत नाही. कोण संन्यासी आपल्यापैकी? कोणीच नाहीये. मग आता माझ्यासाठी ज्ञानाचा मी जर स्वतःला ज्ञानाचा अधिकारी समजत असेन, तर मग भगवंताच्या, एकनाथ महाराजांच्या सांगण्याप्रमाणे मी कोणत्या निकषात बसलो पाहिजे? निखळ विरक्ती. निखळ विरक्ती. अत्यंत विरक्ती. कर्मफलाविषयी निरिच्छ आणि त्याला पुन्हा परमपूज्य काकांचा शब्द संगत्याग. आणि म्हणून तर आपल्यासारख्या प्रापंचिकाकडे बघून मग ज्ञानेश्वर महाराजांनी ही व्याख्या त्याच्यासाठी केली, की आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो संन्यासी जाण निरंतर. अत्यंत विरक्त. काय, कर्म तर आपल्याला करायचीच आहेत. कर्तव्य कर्म तर आपल्यापैकी कोणालाच सुटलेली नाही आहेत. पण ही सर्व कर्म करत असताना जर फलाविषयी मी निरीच्छ आहे का? मी विरक्त आहे का? का अजूनही कर्माच्या अपेक्षेने मी सुखदुःखांच्या हेलकाव्यातच माझं जीवन चाललेलं आहे? हे सर्व काय म्हणूया मौलिक प्रश्न, मूलभूत प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न, हिताचे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवं का नको? हा प्रश्न आहे. म्हणजे मग परमपूज्य काका पुन्हा म्हणतात तसं, कितने पानी में हो. मगाशी रेड डॉट म्हणालो ना, कुठे उभं आहोत नेमका या परमार्थ प्रांतामध्ये आपण. आणि पुन्हा हे असं नाउमेद होण्यासाठी नव्हे, तर मी कुठे आहे, म्हणजे मला तिथून अजून किती पुढे जायचं आहे, कोणत्या निश्चित दिशेने मला प्रवास करायचा आहे, नेमका कोणत्या समस्येवर मी माझ्या काम केलं पाहिजे. इतकं सुंदर मार्गदर्शन मिळतं, की परमार्थाची प्रगती वेगाने होते. नाहीतर मला जायचं, मगाशी मी म्हणालो तसं टर्मिनल ए कडे आहे आणि मी जातो टर्मिनल बीच्याच दिशेने, कारण मी दिशाच निश्चित केलेली नाहीये. परमार्थच्या प्रांतात आपल्याला माहिती आहे खूप पसारा आहे प्रचंड. पण माझा अधिकार, माझा पिंड, माझं 3 गुणांचं मिश्रण माझ्या अंतःकरणात असलेलं, तर गुरूंनी तर साधन दिलेलं आहे, मार्ग दाखवून दिलेला आहे. पण त्या मार्गाने मी निश्चित प्रवास करते आहे का, करतो आहे का? त्यासाठी मी काय केलं पाहिजे? हा सगळा विचार जर आपण करत नसू आणि केवळ जसं चाललंय तसं चाललंय, मग सांगून ठेवलेलंच आहे. वाया काही जात नसतं. पण पिप्पिलिका मार्ग, मुंगीच्या गतीने प्रगती. असो, मुद्दा
त्या ग्रंथाचे अधिकारीच वेगळे असतात आणि म्हणून तिथे अधिकार संपन्नतेचा विचार ग्रंथ करत नाही, कारण तो गृहीतच धरलेला आहे. आणि मी थेट अशा ग्रंथांचा केवळ आणि केवळ अशाच ग्रंथांचा अभ्यास करत असल्यामुळे अधिकार संपन्नतेचा विचार फारसा येतच नाही माझ्यासमोर. बरं, माझा स्वतःचा निकष जो आहे स्वतःच्या बाबतीतला, तो फारच वेगळा आहे. मी मगाशी म्हणालो, मी स्वतःला ज्ञानाचाच अधिकारी समजतो. मी सारखं माझ्याबद्दल बोलतोय, माझी फजिती. कारण माझा निकष काय आहे? जितक्या जास्त ग्रंथांचा अभ्यास, मी जितका बहुश्रुत म्हणजे इंग्लिश प्रवचन पण मी ऐकतो. उत्तम वक्तृत्व हे सगळं आहे म्हणजे ज्ञानाचा अधिकारी आहे, अशी माझी व्याख्या आहे. पुन्हा श्रीमद आद्य शंकराचार्य विवेक चूडामणीमध्येच निस्संदिग्ध शब्दामध्ये बोध करतात, जागं करतात मला. काय म्हणतात? आचार्य म्हणतात, वाघ वैखरी शब्द झरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम तत्वत. वैदुष्यम विदुषाम तद्वत भुक्तये न तू मुक्तये. भुक्तये न तू मुक्तये. आणि मला जर वाटत असेल की हो, माझा जीवनमुक्तीचाच सगळा कार्यक्रम सुरू आहे परमार्थाच्या नावाने, तर मग परमपूज्य काकांनी तो शब्द ठेवलेलाच आहे. मला तो खूपच आवडतो, बागडणे. वाघ वैखरी शब्द जरी आचार्यांनी इथपर्यंत वर्णन केलंय की वैखरी वाणी ज्याची एखाद्याची असते, वैखरी वाणी जणू काही अगदी शब्दांचा झरा आहे. अहो, काय नॉनस्टॉप बोलतात ते, असं आपण शुद्ध मराठीत बोलतो त्यांच्याबद्दल. एकदा सुरू केलं की 1 तास प्रवचन संपल्यावरच थांबतात. असते एकेकाकडे प्रतिपादन कौशल्य असतं. वैखरी वाणी जणू काही शब्दांचा झरा असते. शास्त्राची व्याख्या करण्यामध्ये कौशल्य असतं. शास्त्र संपन्न सुद्धा असू शकतात, विद्वत्ता सुद्धा असू शकते. हे सगळं असू शकतं ना. बरं, ते नसावं असंही कोणी म्हणत नाही, चांगलीच गोष्ट आहे ती असेल तर. पण आणि हा पण मी विसरतो आणि इथेच मी अडकतो आणि मला असं वाटतं की हाच निकष आहे ज्ञानाचा. आचार्य म्हणतात आहे की या सर्व गोष्टी वक्त्याच्या प्रापंचिक उपयोगाच्या आहेत. आता प्रापंचिक उपयोगाच्या शब्द म्हणजे काय, ते आपापलं प्रत्येकाने समजून घ्यावं. मग कोणाला त्याच्यातनं प्रसिद्धी हवी असेल, कोणाला पैसा हवा असेल, कोणाला अजून काही हवं असेल, तो आपल्या चिंतनाचा विषय नाही. पण हे सर्व प्रापंचिक गोष्टी आहेत, म्हणून भुक्तये ते होईल प्राप्त तुम्हाला. बोलवतील मला लोक 4 ठिकाणी प्रवचनाला. हो, दासबोध म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, सांगावं तर तुम्हीच सांगावं तुमच्यासारखा. आणि लोकांनी कौतुक करायला सुरुवात केली तर खरं तर वक्त्यांनी ताबडतोब सावध व्हावं, पारमार्थिक वक्त्यांनी. लोकांनी कौतुक करावं का न करावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना आवडलं तर ते करणारच आहे. माझा तो विषय नसला पाहिजे चिंतनाचा. मला तसं वाटता कामा नये. परमपूज्य काकांच्या भाषेत पुन्हा एकदा, ज्ञानेश्वरी आणि दासबोधाची माझ्यावर कमांड असावी. त्या ग्रंथाची माझ्यावर मास्टरी असावी, म्हणजे त्याप्रमाणे माझं जीवन सुरू असावं. माझी नसावी त्याच्यावरती कमांड, असं मला वाटू नये. त्यामुळे या गोष्टी मोक्षाच्या उपयोगी नाही, आचार्य स्पष्ट सांगतात आहे. भुक्तये न तू मुक्तये. आणि ज्याला मुक्तताच हवी असेल त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, रामकृष्ण हरी. पण ज्याला मुक्ती हवी आहे, जीवनमुक्ती हवी आहे, कशासाठी हे सगळं चाललं आहे हे समजलेलं आहे, त्यांनी सावध व्हायला हवंय. पण काय होतं की मी थोडं काही शिकलो की माझा रजोगुण मला बोलल्याशिवाय स्वस्थच बसू देत नाही. थोडं मला 4 गोष्टी माहिती झाल्या की कधी एकदा मी 4 टाळकी गोळा करतो आणि त्यांना माझं ज्ञान वाटतो. याची इतकी घाई झालेली असते. आणि ज्ञानाचा आपण नंतर जास्त विचार करणारच आहोत. परंतु हे इतकं सगळं सर्व सविस्तर बोलण्याचं कारणच आहे की ज्या प्रमाणामध्ये मी ज्ञानाचा अधिकारी नाही,
त्या प्रमाणात मी कर्म किंवा भक्तीचा अधिकारी आहे असा अर्थ होतो. आणि मला तर हे ऐकायलाच आवडत नाही. तर त्यात काय गैर काय म्हणजे वावगं काय? कारण ती जर वस्तुस्थिती असेल, तिथेच जर मी उभा असेन परमार्थाच्या प्रांतामध्ये, तर तिथूनच पुढे मला जायला हवं ना. कारण अधिकार वाढवता येतो. अधिकार काही असं काय म्हणूयात त्याला रबर स्टॅम्प असं छापलेलं नाहीये ते. अधिकार वाढवता येतो. पण ज्या प्रमाणात माझा अधिकार ज्ञानाचा कमी पडतो आहे, त्याचाच अर्थ मी एकतर कर्म किंवा भक्तीचा अधिकारी असा अर्थ होतो. आणि म्हणून मला परोक्ष ज्ञानाचा अभ्यास करत, करत हळू माझा अधिकार वाढवत जायचा आहे. मला म्हणजे आपल्या सर्वांना. आपण साधक या दृष्टीने विचार करतोय. पण तो वाढवण्यासाठी मला आधी हे तर मान्य असलं पाहिजे, की मी कुठे उभा आहे या प्रांतामध्ये. सारांश, की जो विषयाच्या ठिकाणी आसक्त आहे, ज्याला अजूनही कर्मफलाची जबरदस्त आसक्ती आहे, तो कर्ममार्गाचा अधिकारी आहे. आणि तो कर्ममार्गाचा अधिकारी असल्यामुळे चांगलं, वाईट म्हणा, पवित्र म्हणा, अपवित्र म्हणा, अनुकूल म्हणा, प्रतिकूल म्हणा इत्यादी हे जे सर्व गुणदोष आहे, हे तो पाहतोच आणि हे कर्म करण्याकरता त्याला पाहावंही लागतं. आणि त्यामुळे गुणदोषाच्या या तावडीतून त्याची सुटका होत नाही. आणि म्हणून भगवंतांनी वेदामध्ये जे गुणदोष सांगितले आहे, म्हणजे आपण जिथून सुरुवात केली आजच्या विषयाला, जी भेद दृष्टी सांगितली आहे, ती त्यांच्या पलीकडे जाण्यासाठी सांगितलेली आहे. असं भगवंत उद्धवाला सांगतात आहे. विषय विसरायचा नाही आपला. कारण त्यांनी तो प्रश्न विचारला ना, की भेददृष्टी पण सांगितली आणि भेदाचा निषेधही केला आहे. म्हणजे थोडक्यात हे वरवर वाटणारी विरोधाभासाची मांडणी ही अधिकाराप्रमाणे आहे. हाच आपला मुख्य विषय आहे आजचा. कोणाला कोणाचं प्रबोधन करणं सुरू आहे, त्याप्रमाणे भाषा बदलते आहे ना. त्यामुळे गुणदोषांची भाषा त्याच्यासाठी आहे. त्यामुळे ज्या परमपूज्य मंदादे म्हणतात, की ज्या पारमार्थिक प्रगतीच्या ज्या टप्प्यामध्ये मला कर्मच करायला हवं आहे, पण ते कसं करायचं हा विषय वेगळा आहे. फारच मोठा आणि वेगळा विषय आहे तो. पण तेव्हा मी स्वतःला चुकीचा अधिकारी समजत असल्यामुळे चुकीच्या गोष्टी करतो. पण गुणदोष हे सांगितले भगवंतांनी वेदांमध्ये, ते त्याच्या पलीकडे जाण्यासाठी सांगितले. दुसऱ्याचे गुणदोष आपण पाहू नये आणि तसं पाहावं असं एकही वेद वचन नाही, असं नाथ महाराज एकनाथी भागवतात म्हणतायत. आता गुणदोष म्हटल्याबरोबर शुद्ध मराठीत गॉसिप, ही असं करते, तो तसं करतो, ह्याला हे बरं दिसतं का, त्याला ते शोभतं का. बरं, कर्ममार्गाचा अधिकारी ठीक समजलं आपल्याला, पण कर्ममार्गाचं अनुसरण कुठपर्यंत आवश्यक आहे? तर भगवंत असं म्हणतात आहे, की जोपर्यंत विषयांच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झालं नाही आणि जोपर्यंत भगवत श्रवणामध्ये माझी दृढ निष्ठा उत्पन्न झाली नाही. कारण आपण मगाशीच बघितलं, जो अत्यंत आसक्त आहे, तो कर्माचा अधिकारी आहे. पण जो फारसा आसक्त नाहीये, पण विषय त्यागा एवढं विरक्तीही त्याच्या ठिकाणी नाही, तो भक्तीचा अधिकारी असं आपण बघितलं. त्यामुळे कर्माचं अनुसरण कुठपर्यंत? तर जोपर्यंत विषयांच्या ठिकाणी अत्यंत विरक्ती उत्पन्न होत नाही किंवा जोपर्यंत भगवत श्रवणामध्ये दृढ निष्ठा उत्पन्न होत नाही, तोपर्यंतच कर्म करावी. थोडक्यामध्ये बोलूया, कर्मफलाची जोपर्यंत इच्छा माझ्या मनामध्ये ठाण मांडून बसलेली आहे, तोपर्यंत कर्माचा विधी शास्त्राने सांगितलेला आहे. एक सुंदर ओवी येते ज्ञानेश्वर महाराजांनी 3ऱ्या अध्यायामध्ये
असं म्हटलंय की जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही. फार सुंदर ओवी आहे. जव निरार्थता नाही, निरार्थ शब्द कळतो आपल्याला. तव, जव आणि तव हेच सांगतात आहे. जोपर्यंत तोपर्यंत. कुठपर्यंत कर्म करायचं आहे. जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही, मग संतुष्टीची ठाई कुंठे सहजे. की जोपर्यंत मला निरीच्छ स्थिती प्राप्त झाली नाही, तोपर्यंत कर्म करणे आहेच असं जाण. परंतु पुढे जेव्हा आत्मतोषाची अवस्था येते, तेव्हा कर्म सहजच बंद पडतं. न कर्मणा मनारंभाम नैष्कर्म्यम पुरुषोष्णते. त्याच्यावरचं भाष्य आहे. बरं, कर्म सहज बंद पडतं म्हणजे मग तो ज्ञानी कर्मच करत नाही का? असं असतं तर शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सर्व संत एवढी कर्म केली असती का? आजचा आपला तो विषय नाही. तो आपण ज्ञानोत्तर भक्तीच्या वेळेला बोलणारच आहोत. तिथे आपण कर्म बंद पडतं असं म्हणताना कर्म करताना तर दिसतात, याचा जास्त विचार आपण तेव्हा करणार आहोत. पण आता आपला विषय एवढाच सुरू आहे फक्त, की हे कर्म कुठपर्यंत, आणि हे कर्म जर वेद विहित निष्काम पद्धतीने केली, तर तेच कर्म मला ज्ञान आणि भक्ती यांच्याद्वारा निःश्रेयसाकडे घेऊन जातात. हे जे भगवंतांचं मनोगत आहे, ते स्पष्ट करताना नाथ महाराज पुढे म्हणतात की गृहस्थाश्रमी स्वधर्म स्थिती जरी विचरेना अन्य गती. फार महत्वाचा शब्द आहे तो. गृहस्थाश्रमी स्वधर्म स्थिती जरी विचरेना अन्य गती, तरी येथेची लाहे विरक्ती सुनिश्चिती उद्धवा. काय म्हणतात नाथ महाराज की गृहस्थाश्रमी स्वधर्म स्थिती, जे माझं स्वधर्म म्हणून मला सांगितलेलं आहे, जे माझं कर्तव्य कर्म आहे, ते कसं करायचं आहे, तर जरी विचरेना अन्यगती, ते तर करायचंच आहे, पण अन्यगती म्हणजे निषिद्ध कर्म. थोडक्यात आपल्या सर्वांना पाठ असलेली ओवी, विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळ. कर्माच्या प्रांतामध्ये विधी आणि निषेध हाच तर विषय आपला सुरू आहे आजचा बोलण्याचा. हेच गुणदोष, हीच भेददृष्टी वेदांनी का सांगितली? कारण कर्माच्या प्रांतातलं बोलणं सुरू आहे म्हणून सांगितली. मी जेव्हा कर्म करतो तेव्हा विधी आणि निषेधांचा विचार केलाच पाहिजे. तरच मला ते कर्म, जर मी कर्माचा अधिकारी आत्ता असेन, तर मला पुढे ते भक्ती किंवा ज्ञानाद्वारे निःश्रेयसाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून महाराजांनी अन्यगती शब्द वापरला. गृहस्थाश्रमी स्वधर्म स्थिती जरी विचरेना अन्यगती. आणि अन्यगती म्हणजे निषिद्ध कर्म. त्याचा आता निषिद्ध कर्म म्हणजे काय, त्याच्या बऱ्याच ओव्या आलेल्या आहेत. पण पुन्हा आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्या सगळ्याचा काही सविस्तर विचार आपल्याला करायचा नाहीये. आणि तसंही विधी काय आहे, निषेध काय आहे, याचा अनेक वेळा विचार झालेला आहे. चांगली कल्पना आपल्या सर्वांना त्याची आहे. पण जे शास्त्रांनी करू नको म्हणून सांगितलं, जे शास्त्रांनी खाऊ नको म्हणून सांगितलं, जे शास्त्रांनी पिऊ नको म्हणून सांगितलं, जे शास्त्रांनी वाचू नको म्हणून सांगितलं, ते सर्व निषिद्ध. एवढंच बोलतो आता वेळेच्या मर्यादेत. आणि शास्त्र म्हणजे धर्म. कारण कर्माचा जबरदस्त संबंध धर्माशीच आहे. पण मला तर धर्म आवडत नाही. रामकृष्ण हरी, पुढे जाऊया. त्यामुळे कर्माचा प्रांत आहे, कर्माचा अधिकारी आहे. कर्म हा आपला आजचा विषय आहे चिंतनाचा. त्यामुळे कर्माचा अधिकारी, कर्म कुठपर्यंत आणि कर्म कसं करावं, हा सर्व विचार आपण करतो आहोत एकनाथी भागवताच्या निमित्ताने. आणि कर्म करायचंच आहे, तर कर्म कसं करावं? भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये सात्विक कर्ता कसा असतो याचं उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. माझा तर अत्यंत आवडता श्लोक आहे तो. मुक्त संगो नहमवादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्ध्यो निर्विकार
कर्ता सात्विक उच्यते. इथे अमेरिकेमध्ये परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, परमपूज्य काकांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जी वेदांत भास्कर संस्था स्थापन केलेली आहे, बरंच कार्य त्या संस्थेचं सुरू आहे आणि त्याच्या ज्या बैठकी असतात, शुद्ध मराठीत मीटिंग म्हणतो आपण त्याला. त्या मीटिंगमध्ये सुरुवातीला हा श्लोक म्हणण्याचा पायंडा पाडला आहे मी. हा, मुक्त संगो न हमवादी धृत्युत्साह समन्विता. का बरं? कारण त्या संस्थेच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्याही माध्यमातून म्हणा, आपण कार्य करतो आहोत, सद्गुरु सेवा करतो आहोत. सद्गुरु सेवा करतो आहे याचा अर्थ ते कर्म आहे आणि कर्म कसं करावं याचं भान सर्व कार्यकर्त्यांना अखंड असावं म्हणून प्रत्येक बैठकीची सुरुवात जे आम्ही इतर श्लोक म्हणतो त्याच्यात हाही श्लोक घालून घेतलेला आहे. मुक्त संगो न हमवादे धृत्युत्साह समन्विता. मुक्त संग सुरुवातच केली आहे भगवंतांनी. मुक्त संग म्हणजे फलासक्ती विरहित, अहमवादी कर्माचा अहंकार न बाळगणारा. म्हणजे काय सांगतात आहे? मार्मिकता कशामध्ये आहे? कर्तृत्व सोडायला सांगतात आहे. सुरुवातीलाच कर्म कसं करावं हे सांगताना भगवंतांनी सुरुवातच कर्तृत्व भाव सोडा. आणि कर्तृत्व भाव सोडला की भोगतेपणा सुटतो आणि कर्तृत्व भाव नाही सोडला की भोगतेपणा घ्यावाच लागतो. आणि मी भोगतेपणा स्वीकारला आहे का नाही हे कसं ओळखायचं? मी सुखी किंवा दुःखी होतोय का? कर्मफलाप्रमाणे मी सुखी होतोय का? माझी जबरदस्त आसक्ती कर्मफलाच्या ठिकाणी आहे का? मग समजायचं की मी भोगता आहे. साधं गणित आहे ना, म्हणून तर भोगतो आहे मी. सुख म्हणा, दुःख म्हणा, दोन्ही मी भोगतोच आहे. आणि ज्या अर्थी मी भोगतो आहे त्याचा उलटा तर्क करून घ्यायचा, याचा अर्थ मी कर्तेपणा स्वीकारलेला आहे. संपला विषय. कारण मला पुन्हा मगाशीच मी बोललो, मी स्वतःला प्रमाणित करण्यात सेल्फ सर्टिफिकेशन अतिशय निष्णातच आहे मी. मी ताबडतोब नाही हो, आपण कोण करणार आहे? महाराज करून घेतात, भगवंत करतो, सद्गुरू करतात. मी कसला कसचं ही माझी बोलण्याची भाषा असते. बोलण्याला शून्य किंमत आहे परमार्थामध्ये. वागण्याला पूर्ण गुण आहेत. माझ्या स्वतःच्या जीवनमुक्तीचा विचार करायचा असेल तर बोलण्याला शून्य किंमत आहे. कोणाचं प्रबोधन करायचं असेल तर ठीक आहे, त्यालाही किंमत येते. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू म्हटलेलं आहे सद्गुरूंचं वर्णन करताना. पण माझ्या जीवनमुक्तीचा विचार करतो तेव्हा माझ्या वागण्यालाच महत्व आहे. त्यामुळे मी जरी स्वतःला करता समजत नसलो तरी ज्या अर्थी मी भोगता झालेलो आहे त्या अर्थी मी कर्तेपणा घेतलेलाच आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मुक्त संगोनहमवादी धृत्युत्साह समन्विता. काय भगवंतांनी सुंदर वर्णन केलंय पहा, की असं जरी असलं, कर्तेपणा जरी सोडलेला असला, फलासक्ती जरी सोडलेली असली, तरी तू कर्म करतोयस ना ते धैर्याने आणि उत्साहानेच केलं पाहिजे. धृत्युत्साह समन्विता म्हणजे केवळ परमार्थच नव्हे, राष्ट्राची सुद्धा जी सेवा करतात. आता वेगळा विषय, पण जाता जाता एक उल्लेख करून जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शुद्ध मराठीत त्याला RSS असं म्हणतात. त्याचे जे प्रचारक असतात, संपूर्ण वेळ प्रचारक असतात. संपूर्ण जीवन त्यांनी दिलेलं असतं. कल्पना करा, खूप सुंदर विषय खरं आता नाही माझ्याकडे वेळ. पण त्या ज्यांनी आपलं जीवन याच्यासाठी दिलेलं आहे, देशकार्यासाठी वाहिलेलं आहे, त्यांच्या मनस्थितीचा थोडा तर विचार करा. अरे, इथे मी माझं जीवन परमार्थाला दिलंय असं म्हणतो, म्हणजे खरं म्हटलं तर माझ्याच जीवनमुक्तीसाठी मी प्रयत्न करतोय. पण ते सुद्धा मी धड नीट करत नाही. पण तिथे त्यांनी तर स्वतःचा विचार सोडून फक्त राष्ट्राचा ते विचार करतात आहे. त्यांच्यासाठी हा सुद्धा विचार महत्वाचा आहे. कितीतरी नैसर्गिक आपत्ती आपल्या देशावरती येतात. कितीतरी ठिकाणी राजकारण हा त्याचा एक पैलू झाला. राजकारणातल्या निवडणुका उदाहरणार्थ. पण त्याच्यामध्ये धर्माचा पक्ष घेणाऱ्या लोकांचा विजय व्हावा याच्यासाठी जी लोकं रात्रंदिवस काबाड कष्ट करत असतात, ज्यांची नावं सुद्धा आपल्याला कधी कळत नाही आणि कार्य झालं की निघून जातात.
त्यांना सुद्धा हा विचार लागू पडतो. म्हणून मी म्हणालो फक्त परमार्थातच असं नाहीये, की कार्य मला कशावरून आठवलं हे? कारण ते कार्यकर्ते आहेत म्हणून. फक्त त्यांचा प्रांत वेगळा आहे. मग मी पण परमार्थ क्षेत्रामध्ये कार्य करतो. आपण सर्वजण करतोय आपापल्या परीने. मग जर करतो आहोत, म्हणजे मी कार्यकर्ता आहे, तर मला भगवंताच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला नको, की कार्यकर्ता कसा असला पाहिजे सात्विक. कर्म उत्साहानेच करायचं आहे. कर्म धैर्यानेच करायचं आहे. पण मुक्तो मुक्त संगो न वादी. आणि मग काय होतं, तर सिद्ध सिद्ध्यो निर्विकार करता सात्विक उच्यते. म्हणजे एका दृष्टीने जे दुसरं चरण आहे त्याच्यामध्ये त्याचा होणारा परिणामच सांगितलेला आहे. आणि तो परिणाम म्हणा किंवा मला भगवंत सांगतात आहे, की कर्म अरे असं कर, सिद्ध सिद्ध्यो म्हणजे त्या कर्माची सिद्धी म्हणजे यश म्हणा, अपयश म्हणा, त्यांनी मनाची समता ढळू देऊ नको. असा हर्ष विषाद रहित होऊन तू कर्म कर आणि मी हर्ष विषाद रहित किंवा यश आणि अपयश कर्माच्या हे मला तेव्हाच शक्य आहे जेव्हा मी कर्तेपणा आणि भोगतेपणा दोन्ही सोडलेलं असतं. तरच शक्य आहे ते. आणि यालाच मगाशी आपण म्हणालो भक्तीचा अधिकारी जो आपण उद्या बघणार आहोत उद्याच्या प्रवचनात, ह्यालाच जर भक्तीचा आपण रंग दिला, तर यत्न कसू न करीन मी यशदे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा. मानावा राम सर्वथा करता. राम करता आहे. म्हणजे कर्तेपणा सोडण्यासाठी कर्ता राम आहे, कर्ता भगवंत आहे, परमात्मा आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. झालं, याला भक्तीचा रंग आला. कारण भक्तीमध्ये कर्मच आहे. तो तर सुरुवातीलाच आपण विचार केला आज, की इथे वेगळा काढला आहे या ग्रंथामध्ये. का? कारण अधिकाराचा विषय सुरू आहे म्हणून. पण दोन्हीकडे कर्तेपणा आणि भोगतेपणा सोडणं सामान्य आहे. फक्त भक्तीमध्ये काय म्हटलं, की जो फल देणार आहे तो राम आहे आणि मी त्याला शरणागत आहे. त्यामुळे देवाचे जे मनोगत तेची माझे उचित. त्याचा आपण पुन्हा उद्याच्या सत्रात जास्त विचार करणार आहोत. पण आता उल्लेख याच्यासाठी केला, की कर्मच आहे, पण त्याला थोडं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. ते भगवत प्राप्तीसाठी केलं. भगवंत करता म्हणून म्हटलं, की त्यालाच भक्ती म्हणतात आहेत. त्यालाच उपासना म्हणतात. आणि ही अशी सर्व बंधनं पाळत जेव्हा आपण कर्म करतो, तेव्हा हा जो कर्मयोगाचा जो धर्म आहे, हा जो धर्म सांगितलाय भगवंतांनी, नाथ महाराजांनी, असं जेव्हा मी कर्म करतो, तेव्हा मला काय होतं, वैराग्याची प्राप्ती होते. असं स्वधर्माचं आचरण मी करत असताना पाप पुण्याचा नाश होतो आणि भगवंत तिथपर्यंत म्हणतात, की अज्ञानाचा जो मल आहे, तो सुद्धा जातो. तो साधक अत्यंत पवित्र होतो. संसाराचं त्याचं भयज्ञान नष्ट होतं आणि मग परमात्म्याचं जे शुद्ध ज्ञान आहे, त्याने ते सर्वत्र ते ज्ञान प्रकाशित होतं. तो भक्तीचा, ज्ञानाचा अधिकारी होतो. असा हा विषय कर्माच्या संदर्भामध्ये या एकनाथी भागवतात 20व्या अध्यायात आलेला मी जसं म्हणालो. व्यापक विषय, पण जे महत्वाचं आहे आपल्याला साधक म्हणून साधनाभिमुख परमार्थामध्ये कसा विचार करायला हवा आपण सर्वांनी, म्हणून आपण काही त्यातल्या निवडक ओव्या घेतल्या, काही ओव्या निवडल्या आणि त्या आधारे चिंतन केलं आणि ते कर्मसुद्धा चित्तशुद्धीद्वारा मला तिकडेच घेऊन जाणार आहे. कारण शेवटी न योगेन, न सांख्येन, कर्मणा, नो न विद्यया आचार्य बोलतातच आहेत, की ज्ञान ज्याला म्हणतात, मोक्षाची जी सिद्धी आहे, मोक्ष सिद्ध्यती नान्यथा, मोक्षाची सिद्धी फक्त जीवब्रह्मैक्यानेच होणार आहे. तो तर अबाधित सिद्धांतच आहे.
मोक्षाची सिद्धी फक्त ज्ञानाने होते. पण आपण विचार आज जो केला, तो ज्ञानाचा अधिकार कसा मिळवावा याचाच विचार आहे. कारण अधिकार नसताना मी जेव्हा एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो, तेव्हा ती फक्त अपेक्षाच राहते मग. आणि म्हणून तर मी कितीही स्वतःला ज्ञानी समजलो, तरी मला जीवनभर दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती, समाधानाची प्राप्ती, निरतिशय आनंदाची प्राप्ती, सुखाची प्राप्ती ही माझ्यापासून दूरच राहते. बाकी मला मगाशी आपण विचार केला, आचार्य म्हणतात तसं संसारातलं बाकी 10 गोष्टी मिळतील सुद्धा. लोकं माझी वाह पण करतील. पण मला जे मिळणं अपेक्षित आहे, ते नाही ना मिळणार मला. त्या सर्वाचा आपण सर्वजण गंभीरतेने विचार करूया आणि असं वेदविहित निष्काम कर्म, कर्मातले जे दोष नेहमी सांगितले जातात, तो कर्तेपणा, भोगतेपणा सोडून आपण जेव्हा स्वधर्माचं आचरण करू, तेव्हा अज्ञानाचा मल जातो, परमात्म्याचं शुद्ध ज्ञान प्रकाशित होतं, असं भगवंत म्हणतात. आणि अशी अवस्था कर्माच्या माध्यमातून आपल्या सर्वांना लाभावी, अशी प्रार्थना भगवान श्री गोपालकृष्णाच्या चरणी, संत एकनाथांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी करूया. आणि जे काही चिंतन आज घडलं असेल, ते हे या प्रवचनमालेतलं चिंतनाचं पहिलं पुष्प या सर्वांच्या श्रीचरणी अर्पण करूया आणि आज थांबूया.